केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी पंढरपूरमध्ये घेतलं विठुरायाचं दर्शन। यावेळेला आर्लेकर यांच्या हस्ते मराठी तिथीनुसार असणाऱ्या चैतन्य दिनदर्शिकेचं प्रकाशन। नाशिकच्या टीसीएस कंपनीमधील धर्मांतर प्रकरणामधील आरोपी रजा मेमन आणि शाहरुख कुरेशी यांचा जामीन अर्ज फेटाळला। आरोपींकडून पुराव्याशी छेडछाड केली जाऊ शकते, तसंच पीडितांना धमकावलं जाण्याची शक्यता असल्यामुळे हा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा वाहन चालकांना फटका बसला। चिपळूण गुहागर मार्गावरच्या मिरजोळी या जवळचे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। पाण्यामधून मार्ग काढत असताना वाहन चालकांची कसरत सुरू आहे। कल्याण खाडी किनारी असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा इशारा आणि सूचना। कल्याण डोंबिवलीसह सभोवतालच्या परिसरामध्ये कोसळत असलेल्या पावसामुळे प्रशासनाचा निर्णय। नाशिकच्या जेल रोड परिसरामध्ये अनेक वर्षांपासूनची पाण्याची टाकी जमीनदोस्त। सुरक्षेच्या कारणास्तव पाण्याची टाकी पाडल्याची प्रशासनाची माहिती। टाकी जमीनदोस्त करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। यवतमाळच्या आर्णी तालुक्यामध्ये स्मार्ट मीटरचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बोरगावमध्ये सुरेश आडे यांच्या घरी मीटर सुरू होण्यापूर्वी 1070 रुपयांचं वीज बिल। कनेक्शन आणि वापर नसताना देखील बिल कसं काय आलं असा प्रश्न आहे। ठाण्याच्या वागळे इस्टेटमधल्या किसननगरमध्ये 3.5 वर्षांच्या चिमुकल्यावरती आईकडून अमानुष अत्याचार। गरम उलथण्याने चटके दिल्याची माहिती आहे। वागळे इस्टेट पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं। बीडच्या अंबाजोगाईमध्ये स्टेट बँकेचे एटीएम तोडून रोकड लुटण्याचा प्रयत्न। पहाटेच्या वेळेला सायरन वाजल्यामुळे चोरट्यांचा प्रयत्न फसलाय। ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल। साताऱ्यामध्ये 9वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। स्वप्नील औकीरकर या मृत तरुणाचं नाव आहे। अवघ्या 15 वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे। नागपूर जिल्ह्यामधील रामटेक जवळच्या नेरला गावामध्ये एका घरात नागाची 40 पिल्लं आढळली आहे। सर्पमित्रांनी त्याला अधिवासात सोडून दिलंय। पंढरपूरच्या आषाढी यात्रेमध्ये यंदा पहिल्यांदाच एअर अँब्युलन्सची व्यवस्था असेल। क्रिटिकल भाविकांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळावेत यासाठी ही सुविधा। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। तर यंदा भाविकांचं डिजिटल मॅपिंग देखील केलं जाणार आहे।